श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. श्री गुरुमंती जननेसी आम्ही ऐसा निरोपदेसी, अनित्य शरी तू जानसी, काय भरवसा जीवितत्वाचा. एखादा असेल चिरंजीवी, त्याची तुम्ही बुद्धी भरवावी. अनित्य देही वैभव भावी, पुढे कवना भरवसा. देह म्हणजे क्षणशृंगारू, नाही राहिले कवन स्थिर. जवरी दृढ असेल शरीर, पुण्यमार्ग राहा ठावे. जो असेल मृत्यूशी जिंकित, त्याने निच्चावे शरीर नित्य. त्याची तुझ उपदेश सत्य, म्हणे करीन धर्म पुढे. अहोरात्री आयुष्य होत असेल क्षणाक्षणी, करवावा धर्म याची कारणे, पूर्ववैसी परेसा. जैसा सूर्य चाले निशिम होय शीघ्र काळे, 22 सहस्र गाव पळे, तैसे आयुष्य क्षीण होय. याची कारणे देहासी, विश्वासू नये परेसी. मृत्यू असे सहवासी, धर्म करावा तत्काळी. तैसे समस्त नदी देखा, समुद्रासी घेऊन जाते उदक. परतोनी न येती जन्मभूमिका, तैसे आयुष्य न परते. ज्या दिवशी पुण्य घडे नाही, वृधो गेला दिवशी पाही. तया यमासी करुणा नाही, करावे पुण्य तत्काळ. तैसे सुरारी मनुष्यी, भक्षित होय परेसी. तैसे ह्या शरीरासी, वार्धक्य भक्षी परेसी. ह्या कारणे तारुण्यपणी, करावे पुण्य विधिजननी. आम्हा का हो वर्जिस जननी, काय बुद्धी भरवावी असे. ऐसे नाना परी देखा, बोधित झाला जननी जनका. विस्मय करीती सब लोक, बाळक केवी तत्व सांगतो. ऐकुनी पुत्राचे वचन, माता करीतसे नमन. देवा निरुपिले ज्ञान, विनंती माझी परिसावी. तुवा निरुपिले आम्हासी, पुत्रचारी होसील ऐसी. विश्वास नवे गा मानसी, कुलदेवता पुत्रराया. जवरी होय एकसूत, तवरी राहावे समीपत. निरूपणे ती तवरी सत्य, म्हणून विनंती त्यावेळी. माझे वचन अवेरुनी, जरी जासील निघूनी. प्राण देईल तक्षणी, हा निश्चय अवधारी. पुत्र नवासी तू आम्हासी, आमचे कुलदेवत होसी. सत्य करी गा वचनाशी, बोलन आपले दातार. ऐकुनी मातेचे वचन, श्री गुरु बोलती हसून, आमचे बोल सत्य जाण. तू हे वाक्य निर्धारिपा, तुये होसी पुत्र दोन्ही. निरोप द्यावा संतोषुनी, मग न राहावे एकजननी. बोलू लागले सत्य करी, स्तोर एक तुझ्या घरी. राहू माते निर्धारी, वासना पुरतील तुझ्या जरी. मग निरोप देई मज, ऐसे करुनी निमुक्त. राहिले श्री गुरु अतिप्रीती, वेदासभा शिकविती. शिष्यवर्गा बहुतासी, नगरलोक विस्मय करीती. अभिनव झाले ऐसे म्हणती, बाळ पाहो वर्ष 7. वेदचारी सांगितसे, विद्वान होनी विद्यार्थी. तिनी वेद पढती, स्पष्ट शास्त्री चे म्हणविती. तेही येती शिकायाला, येणे परी त्या घरी. राहिले गुरु प्रीती करी. माता झाली गरोदरी, महाआनंद करीतसे. तव 9 मास झाले अंतर्वनी, माता झाली प्रस्तुत. पुत्र झाला युगख्याती, अति सुंदर परेसी. पुत्र झाले उल्हास थोर, माता पिता संतोष फार. आशीर्वचन असे गुरु, असत्य केवी होतील. ऐसे परी वर्ष 1, त्रिमास झाले ते बालक. खेळवी तसे माता एक, आपले श्री गुरु त्या जवळी. जननी एके माझे वचना, झाली तुझी मनोकामना. दोघे पुत्र निदान, पूर्वायुषी आहेत जाण. आणखीन होतील दोघे कुमारिक, त्यानंतर कन्या एक. असाल नांद अति सुख, वासना पुरतील तुझी जाण. आता अमुती निरोपावे, जाऊ आम्ही स्वभावे. संतोष रूपी तुम्ही व्हावे, म्हणून निरोप घेती बोलावेला. न कळे आम्हा स्वरूप ज्ञान, तुझे स्वरूप न कळे कवना. माये मोह वेष्टित कामना, नेसी मैमान तुझी. माया प्रपंच वेष्टुनी, तुये जरी धूळ म्हणूनी. समयी निष्ठुर बोली वचनी, क्षमा करणे रचमीय. तारक आमचे वंशई, बापा तू अवतारलासी. प्रदोष पूजा फळासी, आले माते स्वमिया. आता आम्हा काय गती, सांगा स्वामी कृपामूर्ती. जनन मरण यान यात, कडे करावे दातार. सगरावरी तैसी गंगा, तैसी तू आलिसी चांगा. पावन केली माझी अंग, उभय कुळे 42. आम्ही ठेवीस कवने परी, या दुर्धर संसारी. तुझे दर्शन नव्हे तरी, केवी वाचू प्राण मजा. ऐकुनी माता पिताचे वचन, बोलती श्री गुरु आपण. जे जे समय तुमचे मन, स्मरण करतील आम्हासी.
स्मरण करीती तुम्ही जवळी, असेल जननी मी तत्काळी. न करावी चिंता वेळोवेळी, म्हणून भाग देतीस. जन्मांतरी ईश्वरासी, पूजा केली तुवा प्रदोषी. याची महिमा है ऐसी, जन्मोजन्मी श्रिययुक्त. इह सौख्य होय एक, देहाती जान परमलोक. पूजा करीती पिनाक, पूर्वजन्म तुहा नाही. तुवा आराधिला शंकर, आम्हा करविला अवतार. वासना पुरेल तुझा भार, आम्हा निरोप दे आता. पुनर्दर्शन तुम्हासी, होईल ऐका वर्षतीसी. जाऊनी बंधरी वनासी, सिद्धदर्शन मी घेतो. निरोप घेऊनी त्यावेळी, श्रीगुरु निघाले अवळीला. नगरलोक येती सकळा, माता पिता बोलविती. म्हणती समस्त नारी, तपासी घेईल ब्रह्मचारी. होईल पुरुष अवतारी, मनुष्यदेही दिसितसे. 7 वर्षाचे बाळक देख, वेद म्हणती अखिल शाक. मनुष्य मात्रे नवे एक, ऐसी म्हणती साधुजन. ऐसे त्याने बोलून, करताई साष्टांग नमन. नाना परी श्रोत्रवचन, करती झाले अवधारा. नमन करुनी सकळिक, आले आपले गृहनिक. पुढे जातती जननी जन, पुत्रासवे बोळवित. निज स्वरूप जननी येसी, दावीत झाला परेसी. श्रीपाद श्रीवल्ल दत्तात्रयसी, देखते झाले जगजननी. त्रिमूर्तीचा अवतार, झाला नर हरी नर. निजरूपे दिसे कर्पूर गौर, पाहता नमिले चरणासी. तू तारक विश्वासी, आम्हा उधरिले विशेषी. पुनर्दर्शन आम्हासी, द्यावे म्हणून विनविती. ऐसी म्हणून माता पिता, चरणावरती ठेविती माता. अलंगिती श्री गुरुनाथा, स्नेहभावे करुनिया. संतोषिनी गुरुमूर्ती, आश्वासन केले अतिप्रीती. कुदर्शन न निश्चिती, देईल म्हणती त्यावेळी. ऐसी तया संतोषुनी, निरोप घेतला तक्षणी. परतुनी आले जनजननी, येती संतोषुनी मंदिरात. वरदमूर्ती श्री गुरुराना, निघाले जायला बद्रीवना. पातळे आनंद कामना, वारसनी क्षेत्रासी. अभिमुक्त वारसनी पुरी, क्षेत्र थोर सजरासरी. विश्वेश्वर अवतारी, अनुप असे त्रिभुवनी. राहुनिया त्या स्थानी, अनुष्ठिती गुरु शिरोमणी. विश्वेश्वराचे दर्शन, पूजा करती आत्मराम. येणे परी त्या स्थानी, कंचित काळी श्री गुरुमूर्ती. अष्टांग योग करुनी, तप करीती परेसी. तया काशी नगरात, तपस्वी असते अनेक बहुत. संन्यासी येती अवधूत, तप करीती तारुण्य. त्या श्रीगुरु ब्रह्मचारी, योगबिया दुधरी. करिता तपस्वी एरी, अभिनव करती मनात. म्हणती पाहो ब्रह्मचारी, तप करती नाना परी. कैसे वैराग्य याचे उद्धरी, नीलम असे परेसी. शरीर स्वार्थ नाही यासी, योगी होय संन्यासी. स्नान करती त्रैकाळेसी, मणिकर्णिका तीर्थात. ऐसी अमित स्रोत करीती, समस्त संन्यासी दर्शन येती. वृद्ध होते एक येती, कृष्ण सरस्वती नामी. तो केवळ ब्रह्मज्ञानी, तपस्वी असे महामुनी. तो देखुनी नयनी, स्नेहभावे भावितसे. मनी समस्त यतीश्वरासी, न म्हणता नरब्रह्मचारीसी. अवतार पुरुष अति तपस्वी, विश्ववंत दिसितसे. वैधाकुट्य म्हणूनी, नमन न करती मुनी तुम्ही. प्रख्यात मूर्ती त्रिभुवनी, आम्ही वंद असे देखा. वाद्यकपणे आम्ही यासी, वंदित दुःख सकळीसी. विषय आम्हा संन्यासी, मूर्ख लोक निदिती. या कारणे आम्हा यासी, विनवी परोपकारसी. संन्यासी देते समस्तासी, मती स्थिर होईल. लोकानुग्रह निमित्त, हा होय गुरु समर्थ. याचे दर्शन मात्र पतित, पुनीत होई परेसा. या कारणे बाळकासी, विनवी आम्ही परेसी. आश्रम घ्यावा संन्यासी, पूजा करून एक भावे. म्हणून आले त्याजवळी, विनविती मुनी सकळी. ऐसी तपस्वी स्रोतमूळी, विनंती असे परेसी. लोकानुग्रह कारणे, आम्ही आता संन्यासी घेणे. आम्हा समस्त उद्धारणे, पूजा घेणे आम्ही करावी. या कलियुगात संन्यासी म्हणून, निंदा करती सकळजण. स्थापन करणार कवन, न दिसती भूमीवरी. यज्ञदान गवालंब, संन्यासी घेता अतिदूषण. पलपेत्रक भाद्रगणा, करू नये हे म्हणताही. करिता कलियुगात, निषिद्ध बोलती जनसम. समस्त संन्यास मार्ग सिद्धता, वेद समस्त विखांत. पूर्वी ऐसी वर्तमानी, निषेध केला सकळीजन. श्री शंकराचार्य अवतारुनी, स्थापन केली परेसा. त्यावरी इतके दिवस, चालत मार्ग संन्यास. कली प्रबळ होता नाश, पुनरपि निदा करताई.
आश्रमाचा उद्धार सकळ जन उपकार करावा कृपा सागर म्हणती सकळ मुनिजन ऐकून याचे विनंती श्री गुरुमुनी आश्रम घेती वृद्ध कृष्ण सरस्वती त्यापासून परेसा ऐसी म्हणती सिद्धमुनी विनवितसे नामकरणी संदेह होतो माझ्या मनी कृपानिधी मुनिराया म्हणती श्री गुरु तोच जगद्गुरु त्यात झाले अनेक गुरु त्रिमूर्तीचा अवतारू कवने परी दिसे तसे सिद्ध म्हणे तसे शिष्यासी सांगेन याची स्थिती कैसी पूर्वी श्री रघुनाथासी झाला वरिष्ठ केवी गुरु आठवा अवतार श्रीकृष्णाचा साधीपणे झाला गुरु कैसे अवतार होतीस मानुषी त्यावरी रहाटावे या कारणे श्री गुरुमूर्ती गुरु तो केला कृष्ण सरस्वती बहुकाळाचा होता येती म्हणून त्यात मानिले शिष्य म्हणे सिद्धीसी स्वामी कथा निरूपिलीसी वृद्ध कृष्ण सरस्वतीशी गुरु केले म्हणून या समस्त यतीश्वराहुनी तयासी दिली बहुमान कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण गुरुची मूळपीठ ऐसे शिष्य विनविती तव सांगे विस्तारिती मूळपीठ अद्यता गुरु संत परेसा आदिपीठ शंकर गुरु तनंतर विष्णू गुरु त्यानंतर चतुर्वर्त गुरु मूळपीठ अवतारी तवनंतर वरिष्ठ गुरु तेथून शक्ती पराशरू त्याचा शिष्य व्यासथोरू जो का अवतार विष्णूचा त्यापासून शुक्रगुरु जाण गोड पात्यार्च सगुण आचार्य गोविंदा तयाऊन पुढे आचार्य तो शंकर झाला तनंतर विश्वरूपाचार्य पुढे ज्ञान बोधिगिरीम त्याचा शिष्य शिवगिरीय ईश्वरतीर्थ पुढे झाले तनंतर नरसिंहतीर्थ पुढे शिष्य विद्यातीर्थ शिवतीर्थ भारतीतीर्थ गुरुसंती अवधारी मग त्यापासून विद्यारण्य श्रीपादमुनी विद्यातीर्थ म्हणून पुढे झाले परेसा त्याचा शिष्य मळ्यानंद देवती सरस्वती वृंद तेथून सरस्वती देवेंद्र गुरुपीठ येणे परी या वेद्र मुनीचा शिष्य तोची कृष्णा सरस्वती विष बहुकाळी संन्यासी म्हणून विषय मानती येणे परी श्री गुरुनाथा आश्रम घेती चतुर संन्यासी मार्ग स्थापन नरसिंह सरस्वती समस्त वेदांचा अर्थ सांगता झाला श्री गुरुनाथ म्हणून वंदती समस्त त्या काशी नगरात मग निघाले तेथून बहुत शिष्य समवेद मुनी उत्तर तीर्थ बद्रीवनी अनंत तीर्थ पाह्याला समस्त तीर्थ अवलोकित सर्व शिष्य यतीसहित भूमी प्रदक्षिणा करीत आले गंगा सागरीसी गंगा सागर पासावा तटका यात्रा करीन देव प्रयागस्थान गुरुराव येथे काय परेसा त्या स्थान असता गुरु आला एक द्विजवरू माधव नामे असे विगुरु श्री गुरुसी भेटता ब्रह्मज्ञान तयासी उपदेश केला प्रीतीशी चतुर्दश्रम तयासी देत झाला परेसी नाम माधव सरस्वती त्या शिष्याचे ठेविती त्यावरी अतिप्रीती शिल्पमध्ये परेसा शिष्येमध्ये परेसा इथे श्री गुरुचरित्रम परमकथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानम सिद्धनामधारकम संवादे श्री गुरु चतुराध्याय श्रम ग्रहण गुरु परमकथा नाम द्वादशोमाध्याय श्री गुरु दत्तात्रय प्रमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।